नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पाहुणी अधिराजला प्रेमाने उठवत असते आणि प्रेमाने म्हणत असते की आत्ताच मी सूर्याचं दर्शन घेतलं, आता तुझं दर्शन घेऊ देत. पाहुणी हाका मारत असते पण अधिराज काही उठत नाही, म्हणून ती त्याच्या अंगावरची चादर काढते आणि त्या ठिकाणी अधिराजच्या जागेवर नित्या झोपलेली असते. आणि हे पाहून पाहुणी घरातील सगळ्या लोकांना बाहेर बोलवते. घरातील सगळेजण बाहेर आल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. अधिराजची आई नित्याला विचारते की तुम्ही इथे काय करायला आहे. पाहुणी नित्याला रागातच विचारू लागते, तू अधिराजच्या अंथरुणात काय करत होतीस. सगळेजण रागातच नित्याला विचारत असतात, तू इथे कशी आली. तेवढ्यात अधिराज तिथे येतो आणि म्हणतो, सकाळ सकाळी तुम्ही एवढा गोंधळ का करताय. अधिराज आल्यानंतर सगळेजण अधिराजला विचारू लागतात, नित्या मॅडम तुझ्या अंथरुणात कशा आल्या. त्यावर अधिराज म्हणतो की नित्या मॅडमना खूपच थंडी वाजत होती, म्हणून मी स्वतः उचलून त्यांना बाजूवर ठेवलं होतं. नंतर अधिराजची आई नित्याला बोलते की नित्या मॅडम तुम्ही चहा पिऊनच जावा आता. अधिराजची आई चहा घेऊन आल्यानंतर नित्याने चहा घेण्यास नकार दिला, कारण नित्या म्हणते की जोपर्यंत अधिराज मला माफ करत नाही तोपर्यंत मी अनवाणी पायाने फिरणार. असं बोलून नित्या स्वतःचे सँडल्स तिथेच ठेवून अनवाणी पायाने निघून जाते. इकडे ईशान नित्याची काळजी करत बसलेला असतो. इतक्यात तिथे अण्णा येऊन ईशानची समजूत काढत असतात की नित्या मॅडम सगळ्यात सेफ घरात आहेत. इतक्यात नित्या तिथे येते आणि घरात अस्ताव्यस्त झालेला पसारा पाहून ईशानला विचारते, हे काय आहे. त्यावर ईशान बोलतो की तुझ्यासाठी पाय घडाच घालणार होतो, रात्र बाहेर घालून आली आहेस ना तू. त्यावर नित्या बोलते की लहान नाही आहे मी, माझे डिसिजन्स मी स्वतः घेऊ शकते. त्यावर ईशान बोलतो की आपलं लग्न होणार आहे. ईशान बोलू लागतो पण ईशान बोलतच असतो पण नित्या तिथून निघून जाते. इकडे नित्या रूम मध्ये येते. ईशान ही तिच्या पाठीमागे येतो आणि रागातच तिला बोलत असतो. तिला ईशान बोलत असतो, तुझ्या डोक्यात नक्की काय आहे हे मला समजू देत. आणि बोलू लागतो की तुला तो अधिराज आवडायला लागला आहे का, तुझं प्रेम आहे त्याच्यावर, आणि तिच्या पायाजवळ जाऊन बस. त्यावर नित्या बोलते, त्या अधिराजने मला सगळ्या गावासमोर शब्द दिला होता आणि तो मोडून सगळ्या गावासमोर माझा अपमान केला आहे. आणि म्हणते की मला एवढं समजलं आहे की त्याच्याशी भांडून आपल्याला जे पाहिजे आहे ते नाही मिळणार, म्हणून मी त्याला प्रेमाने जिंकायचं आहे असं ठरवलं आहे. हे ऐकून ईशान खूपच रडत असतो आणि मध्येच अचानकच हसायला लागतो.